आज आपण बनवतोय अगदी मस्त असे पौष्टिक ड्रायफ्रूट्सचे लाडू, जे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अगदी हे उपयुक्त आहेत. तर त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. त्यामध्ये घालायचे आहेत पाव वाटी बदाम आणि पाव वाटी काजू. छान असे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे. आता हे सगळं ड्रायफ्रूट्सचं प्रमाण मी 50 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे. थोडेसे अक्रोड घेतले, ते सुद्धा हलके भाजून घ्यायचे. त्यानंतर परत 1 चमचा तुपामध्ये ह्या भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशी म्हणजे जवस आणि त्यानंतर थोडेसे सफेद तीळसुद्धा घातलेले आहेत. ह्या सगळ्या बिया आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत. आता थोडीशी खसखससुद्धा हलकी भाजून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतली. थोडेसे बेदाणे म्हणजेच मनुकेसुद्धा भाजून घेतले आणि त्यानंतर 1 वाटी सुकं खोबरं आपल्याला छान असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी इथे मी 100 ग्रॅम मखाणा घेतलेला आहे. मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, त्यासाठी हा अगदी आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. छान असा कुरकुरीत तोही भाजून घेतला. आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि सुकं खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. नंतर मखाणासुद्धा मिक्सरला असा फिरवून घेतला आणि त्याची पावडर करून घेतली. आता हे सगळी जिन्नस आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहेत. पहा, इथे आपलं छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर किंवा गुळाचा वापर करायचा नाही, तर त्याऐवजी इथे मी हे खजूर वापरलेला आहे. हा पाव किलो इतका खजूर आहे. 1 चमचा साजूक तुपामध्ये छान असा खजूर परतून घेतला, म्हणजे तो अगदी मऊ झाला. आता हे सगळं मिश्रण आपल्याला परत एकदा मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान असं एकजीव होईल. पहा, इथे आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. इथे आपण भाजून घेतलेली खसखस यावर घातलेली आहे. थोडंसं 2-3 चमचे परत एकदा साजूक तूप घालायचं आणि छान असे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. हे लाडू ना अत्यंत पौष्टिक आहेत. लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात आणि मोठी माणसं, वृद्ध माणसं यासाठी सुद्धा अगदी छान असे हे उपयुक्त आणि गुणकारी लाडू आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही लाडूची रेसिपी? आवडली असेल तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.